श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी रुक्मिणीवरा, हे चंद्रभागा तटविहारा. देवा वरद पाणी धरा, दास गणूच्या मस्तकी. तू भूपांचा भूपती, अवघेच आहे तुझ्या हाती. मग माझी फजिती कारे ऐसी मांडलीस. माझे पाप ताप दहन करा कृपा कृशाने करून. राहो आनंदी सदा मन, तुझे भजन करावया. यात अंतर केल्यास वृथा तुला लागेल दोष. खऱ्या थोरांनी आपणास बट्टा लावून घेऊ नये. म्हणून हे श्यामसुंदरा, राही रुक्मिणीच्या वरा. पांडुरंगा परम उदारा, माझी इच्छा पूर्ण करी. असो, समाधीस्थ झाल्यावर श्री गजानन साधूवर म्हणू लागले नारीनर. आता काय या शेगावी, शेगावीचा ज्ञान गबसती. असता गेला निश्चिती. आता काय तेथे माती, राहिली आहे निव्वळ. समुद्राचे आटल्या नीर व पुष्पतरूचा गेल्या भर. कोण त्याचे करणार कौतुक या जगामध्ये. आता खेपा शेगावात करणे आहे की निमित्त. देव नसता देवाऱ्यात माळा बांधणे व्यर्थची. ऐसे कित्येक बोलती, परी ती असे साच भ्रांती. महाराजांची दिव्य ज्योती अदृश्य आहे तेच ठाया. जेवी इंद्रायणीच्या तीरी ज्ञानेश्वर समाधीस्थ जरी. ते आहेत भेटले परी, तेच ठाई भाविका. तशी शेगावात श्री गजानन स्वामी समर्थ, ऐसा जयांचा सिद्धांत दर्शन त्यांना तेथे होते. ते विषयीची एक कथा सांगतो मी येथे आता. गणपत कोठाडे नामे होता एक भाविक ग्रहस्थ. हा रायली कंपनीचा एजंट शेगाव दुकानेचा. नित्यनेम होता त्याचा, दर्शनाचा श्रोते हो. अस्तमानी प्रतिदिवशी यावे त्याने मठासी. बैसुनिया समाधीपाशी सवन करावे एकनिष्ठे. एकदा ऐसे वाटले त्यास, अभिषेक करून समाधीस उद्याच्या विजयादशमीस ब्राह्मण भोजन घालावे. केली सर्व तयारी अभिषेकाची साजिरी. शिधा मठा भीतरी धाडीला मोठ्या प्रमाणात. तई कांता म्हणे, हो प्राणनाथा, हे तुम्ही काय करता. हाण नाही तुमच्या हाता खर्च करण्याच्या बाबतीत. उद्या आहे विजयादशमी, म्हणून पोरा बाळांसी कपडे अलंकार अंगासी करून घाला काहीतरी. हे अभिषेक ब्राह्मण भोजने वरचेवरी न योग्य करणे. दिली आपणा ऐश्वराने 4 पोरे बाळे हो. फुटका मणीना अंगावरती, मी लंकेची पार्वती. गृहस्थाची ही करीती, संचय करावा धनाचा. हे कांतेचे भाषण गणपतरावांना रुचले जाण. तो म्हणे, प्रपंचाहून श्रेष्ठ परमार्थ वाटे मला. तोच त्याच्या कांतेसी स्वप्न पडले रात्रीसी. उगेन छळी पतीसी, तो करतो ते करू दे. त्यात तुझ्या बापाचे काय जाते सांग साचे. प्रेम अशाश्वताचे वेडे हे बाळगू नको. यामध्ये न काही सार, धनभूचे भूमीवर. येते मात्र बरोबर पाप पुण्य मानवाच्या. अभिषेक ब्राह्मण भोजन हे पारमार्थिक आहे पुण्य. त्याच्यासाठी वेचिता धन ते न जाय अनाठाई. पेरलेल्या बीजापरी त्याची स्थिती होते खरी. म्हणून सांगतो तुला पोरी, अडथळा त्या करू नको. ऐशा पाहून स्वप्नास सांगती झाली पतीस. तेने गणपतरावास हर्ष झाला विभूत हो. आले का हे प्रत्यंतर, महाराज येथे साचार. सोडून द्यावा कुविचार, आजपासून काहीतरी. मुले बाळे कोणाची, धन दौलत कोणाची, तू न वाही चिंता त्यांची. ते अवघे समर्थांचे. असो, गणपतरावाने पूजन केले आनंदाने. त्या दसऱ्याच्या मुहूर्ताने खर्चही केला अत्युत्तम. या गणपतरावाची निष्ठा समर्थ पदी साची. जडली शुद्ध स्वरूपाची, होती पहिल्यापासून. लक्ष्मण हरी जांजळाला ऐसाच अनुभव एक वेळा. बोरीबंदरावरी आला, तो ऐका सांगतो. काही कामानिमित्त लक्ष्मण गेला मुंबई. हा समर्थांचा होता भक्त, पहिल्यापासून विभूत. घरच्या काही कटकटीने वैताग त्याच्या घेतला मनी. काही व्यापारा संबंधाने आला होता मुंबईस. असो, बोरीबंदरावरी लक्ष्मण आला जाया घरी. तो आगगाडीच्या धक्क्यावरी एक भेटला परमहंस. आजानुभाऊ उंच बांधा, दृष्टी नासाग्रासी सदा. ओंकाराचा सर्वदा जप चालला त्याच्या मुखी. तो बोलला लक्ष्मणास, तू गजाननाचा आहे शिष्य. ऐसे असून हताश का होतोस कळेना. तू आपल्या जेव्हा घरी पुण्यतिथी केलीस खरी. 400 पानांची तयारी करून अमरावतीला. गोपाळराव पेटकर आणि बापट मास्तर यांचा कैसा प्रकार घडला तो आण मना.
पुत्रशोक बापटासी, झाला असून प्रसादासी, तो तुझ्या गेहासी, आला होताना सांगते. पेटकराचे ब्राह्मण भले, सांग कशाने राहिले. अरे गजानन स्वामी गेले, त्या उभयतांच्या स्वप्नात. उपदेश करून दोघास, आणिले होते प्रसादास. हे कैसे विसरलास, सांग मला ये वेळी. कुणीच्या गोष्टी ऐकून साशंक झाला लक्ष्मण. म्हणे हा असावा कोण, हे काही कळत नसे. लक्ष्मणे त्या संन्याशाला आदरे नमस्कार केला. तो पाहता पाहता गुप्त झाला, बोरीबंदर स्टेशनासी. मग लक्ष्मण येऊन घरी वागू लागला पहिल्या परी. प्रतिवर्षी आपल्या घरी पुण्यतिथीचा प्रारंभ केला. अवधूत जयराम खेडकरासी, राहीत साईत गावासी, भेटते झाले पुण्यराशी, संन्याशाच्या वेशाने. एक माधव मार्तंड जोशी, कळमकसूर ग्रामासी, आला मोजणी करावयासी, जमिनीची श्रोते हो. हा सरकारी नोकर, होता रेव्हेन्यू ऑफिसर. त्याचा गजानन साधूवर पूर्ण होता भरवसा. दिवसभर मोजणी केली, पुढे त्यास इच्छा झाली अस्तमानाच्या समयाभली शेगावात जाण्याची. आज गुरुवारचा आहे दिन, घेऊ समर्थांचे दर्शन, ऐसा विचार करून आज्ञा केली शिपायाला. जोड आपली वेगी दमणी, जाऊ शेगावा लागुनी, रात्र तेथे काढूनी, येऊ सकाळी परत पुन्हा. तई तो शिपाई कुतुबुद्दीन बोलला कर जोडून. आभाळ आले भरून, याचा विचार करावा. मन नदीला पाणी भले, आहे थोडके आत्ता आले. पाही पाणी गढूळ झाले, म्हणून केली विनंती. जोशी म्हणाले त्यावर, अरे आता हो नदी पार, जा दमणी करी तयार, उगीच सबबी सांगू नको. शिपायाने जोडली दमणी, आला लगेच घेऊनी. जोशी आत बैसूनी जाऊ लागले शेगावा. दमणी घातली नदीत, तो पाणी आले अकस्मात. जाण्यापैल तटाप्रत अवसर नाही राहिला. झंझावात बळावला, कडकडाट करी चपला. मन नदीला पूर आला, क्षणा माझी भयंकर. मेघ वर्षे मुसळधारा, झंझावात सुटला खरा. शेतकऱ्यांची या छपरा तो उडवू लागला. शिपाई म्हणे कुतुबुद्दीन, साहेब येथेच आले मरण, तुम्हा आम्हा लागून, उपायासी आता नसे. तै माधव मार्तंड जोशी घाबरे झाले निजमानसी. बाहू लागले समर्थांसी, करुणायुक्त वचनाने. हे समर्थ गजानना, रक्षणा आमच्या करी प्राणा. अशा संकटी तुझ्या विणा, त्राताना कोणी आमाते. कथा ऐकली पुराणात, जहाज बुडता समुद्रात, त्यास संताने देऊन हात, रक्षण केले सर्वस्वी. तू ही संत असामान्य, ब्रह्मवेत्ता करुणाघन, करी आमचे रक्षण, येऊन या पुरामध्ये. दमणीत आले जीवन, बैल गेले घाबरून. मग जोशी पुढे होऊन बोलते झाले शिपायास, तू आता मागे सर, अवलियाचे भजन कर, तेच नेतील आपणापार, त्याची चिंता करू नको. जोशी म्हणाले समर्था, अगाधा आहे तुझी सत्ता, वाटेल ते करी आता, तारी अथवा मारी आम्हा. कासरा दिला सोडून, दोघांनीही मिटले नयन, तो काय घडले वर्तमान, ते आता परियेचा. ऐशा महापुरातुनी पैल तटा पावली दमणी, उभी राहिली येऊनी सडकेवरी शेगावाच्या. ऐसा प्रकार पाहता आनंदले उभयता, पहा केवढी अगाध सत्ता आहे अवलिया बाबांची. पुरा माझी रक्षण केले, निज भक्तांना बुडू दिले. जोशी शेगावा प्रती आले, एक घटका रात्रीस, वंदन केले समाधीला. पालखीचा पाहिला सोहळा, दुसरे दिवशी बहुत केला दान धर्म जोशांनी. बाळाभाऊ चियापासी ब्राह्मण भोजन घालण्यासी, काही रुपये अतिहर्षी जोशी देते झाले. साकल्य कथिले वर्तमान, बाळाभाऊ लागून, हे नवसाचे ब्राह्मण तुम्ही घाला माझ्यास्तव, का की मला रजा नाही, काम जरुरीचे पाही. ऐसे सांगून लवलाही जोशी गेले निघून. एक यादव गणेश सुभेदार होता हिंगणीचा राहणार. हा करीत असे व्यापार वराडात कापसाचा. यास एके साली भला 10,000 तोटा आला. त्या चिंतेने क्षीण झाला, काही न सुचे मानसी. परी व्यापार सोडवेना, चिंता मनीची जाईना, फायदा काही होईना त्याच्या मनाप्रमाणे. फायद्यासाठी खटपट करी, नाना प्रकारे साजिरी, स्वस्त न बसती व्यापारी, राहती सदा प्रयत्नात. हा एकदा वर्ध्यात आला काही कामानिमित्त. उतरण्या गेला घरात विनायक आसिरकरांच्या. तो इतक्यात तेथे आला एक भिकारी बुधो भला, भिक्षा काही मागण्याला. आसिरकरांच्या घरात. पोशाख अवघा मराठी,
करा माझी भव्य काठी, डोईस होती टोपी मोठी, बनातीची मळकट. कंप वायूने शरीर कापत होते वरच्यावर. त्यास पाहता असिरकर चित्ती परम कोपले. जा बेट्या मागल्याद्वारी, तेथे मिळेल भिक्षा खरी. नको चढूस पायरी, ओसरीची ये वेळा. परी हे बोल त्याचे, भिक्षे करी न मानिसाचे. येऊन वरती ओसरीचे, यादवा सानिध्य बैसला. घाल भिक्षा काहीतरी, असे म्हणून पुढे करी. भिक्षापात्र भिकारी, यादव सुभेदाराच्या. यादव म्हणे मनात, भिकारी हा लोचट बहुत. नको म्हणत असता येथे, हा बैसला येऊनी. त्या ते पाहता न्याहळून, तै तो भासला गजानन, सुभेदारा कारण. शेगावचा राजयोगी, दृष्टीस तेज अत्यंत. स्वरही त्यांच्या परी सत्य. फरक इतकाच होता त्यात, कंप होता तनुला. तेज मुद्रा बोलणे, होते समर्थांप्रमाणे. ते पाहून ऐसे म्हणे, सुभेदार निज चित्ती. हा जरी मानू गजानन, तरी ते गेले समाधिस्थ होऊन. आता महाराज कोठून पडतील आमच्या दृष्टीसी. काही असो, पैसे 2 देऊ भिकाऱ्या कारण. श्री गजानन समजून उहापोह ज्याचा नको. पैसे घेतले भिकाऱ्याने, आणि काही देई म्हणे. श्री गजानना कारणे, शेळणी वाट गुळाची. ते वायदे करीसी वरचेवर, ते मी न आता मानणार. तोटा 10,000 तुझ व्यापारी आला ना. त्याचा विचार अंतरी, करून देई काहीतरी. रुपये मजला लवकरी, काढ पाकिट खिशातून. ऐसे भिकारी बोलता, सुभेदार झाला देता. काही रुपये तत्वता, पाकिटाचे काढून. भिकारी म्हणे ते अवसरी, संतुष्ट मी इतक्यावरी. होत नाही दे लवकरी, आणखी रुपये काही मला. पुन्हा रुपये काढिले, भिकाऱ्यासी अर्पिले. तो इतक्यात घरात गेले विनायकराव आसिरकर. यादवराव एकटा बसला होता आसिरकरांच्या ओसरीला. ते पाहून बोलला, सुभेदारासी येणेरी ते. संशय गजाननाविषयी का घेतोस चित्ती पाही. कपडे काढून उभा राही, माझ्या पुढे ये वेळा. तुझ्या अवघ्या अंगावर दृष्टी पडू देई एकवार. माझी तेणे होईल दूर, व्याधी तुझी यादवा. तू मजला मुलापरी, कारे लाजसी अंतरी. ऐसे म्हणून पाठीवरी हात फिरवला तयांनी. फिरवला नखशिकांत, अंगावरून त्याने हात. तो आले इतक्यात आसिरकर ओसरीला. रुपये घेऊन भिक्षेकरी गेला द्वाराच्या बाहेरी. यादवाने बहुतापरी तपास केला गावात. परीनं थांग लागला. शेवटी त्याने निश्चय केला, ऐसा आपुल्या चित्ताला, की हा असावा गजानन. सुभेदार म्हणे मानसी, हे समर्थ असल्या आज दिवशी. फायदा होईल व्यापारासी, काहीतरी निसंशय. तो सुभेदाराच्या गाड्या आल्या कापसाच्या. विकावयासाठी साच्या, वर्ध्याची या बाजारी. विक्री होता किंमत, येती झाली तयाभोव. तेणी यादव चित्तात समाधान पावला, आणि निश्चयाचा केला. जो भिकारी भेटला, तो होता समर्थ भला. श्री गजानन योगीराज. समर्थ आपल्या भक्तांसी रक्षण करती अहर्निशी. निष्ठा मात्र त्यांचे विषयी दृढ तर पाहिजे मनात. भाऊ राजाराम कवर, खामगावी होता डॉक्टर. त्याची तेलाऱ्यावर बदली असे झाली, म्हणून तेथे जाण्याला खामगावाहून निघाला. सहकुटुंब मठात आला, घ्याया श्रींचे दर्शन. गाडी केली तेलाऱ्याची, तयारी केली निघण्याची. वेळ अस्तमानाची, असती झाली ते वेळा. बाळाभाऊ मठाधिपती, तो त्या बोलला येणेरीती. अहो ऐका माझी विनंती, प्रसाद घेऊन जावे तुम्ही. तुम्ही आजपर्यंत गेला ना येथून उपोषित. आज ऐसे विपरीत का हो मनी आणले. यातून आहे व्यतिपात, हे आणावे मनात. कवर सांगे त्याप्रत, मला निकड आहे बहु. आज रात्री प्रसाद घेतो, मागल्या रात्री निघून जातो. नसता आग्रह मला तो, तुम्ही न करा ये काळी. बोलल्याप्रमाणे निघाला. तेलारसी डॉक्टर भला. घेऊन मुला माणसांना दमणी माझी बसून. रात्र होती अंधारी, महाभयंकर साजिरी. वाटे निशा शोक करी, निजपतीच्या वियोगे. तो चमत्कार ऐसा झाला, तेलाऱ्याचा रस्ता चुकला. कोणी न भेटे पंथाला, विचारावे कुणाजरी. गाडी अरुंद रस्त्यावर, दोन्ही बाजूस काटे पार. गाडी उभी काठावर, एका भव्य तलावाच्या. म्हणता झाला गाडीवाला, साहेब रस्ता आहे चुकला. हे ऐकून कवराला आश्चर्य वाटले मानसी. खाली उतरून जो पाहात, तो अवघे दिसले विपरीत. अपशब्द बोलला बहु तो त्या गाडीवाल्याला. तू तेलाऱ्याचा म्हणून तुझी गाडी केली जाण. आडमार्गे आणून आम्हा कैसे सोडिले. काय होताच दारू प्याला.
म्हणून हा रस्ता चुकला. वाट तुझ्या डोळ्याला दिसली कशी ना सांग मज. तेलाऱ्याचा रस्ता थोर, आम्ही हमेशा वाहतो साचार. मग आडमार्गावर गाडी कैसी आली तुझी. ऐसे कवर बोलता गाडीवाला जोडी हाता. काहो मजला शिव्या देता, म्या ना अपराध केला की. मी हमेशा भाडे करतो, तेलाऱ्याहून येथे येतो. वाटेल तेव्हा गाडी हाकतो, रस्ता अवघा माहीत मज. बैलही ना कोठे वळले, ते नीट येथेच आले. तलाव पाहता स्तब्ध झाले, हा ना रस्ता तेलाऱ्याचा. मग कवर समजला मनात, हे समर्थांचे आहे कृत्य. प्रसाद घेतल्या विरहित काकी मी निघालो. बाळाभाऊच्या विनंतीला मी नाही मान दिला, म्हणून माझा रस्ता चुकला. आता वाट गवसे कशी. हे भयंकर कानन, येथे मशीत राहता कोण. गजानना तुझं वाचून रक्षण माझे कराया. तो तळ्याच्या दुसऱ्या बाजूला घांगरमाळांचा आवाज झाला. डॉक्टरांच्या कानी पडला, तेने आला थोडा धीर. गाडीवाल्यासी म्हणे कवर, रस्ता नाही फार दूर. या चाहुलीचा सुमार, धरून गाडी हाण आता. ते त्याने ऐकले, काट्या कुपाट्यामधून नेले, नीट रस्त्याला लाविले. या आपल्या गाडीस हम रस्ता लागता भली. डॉक्टराने चौकशी केली, तो ऐशापरी समजली. गोष्ट त्या कवराते, हे शेगावचे शिवार आहे अजून साचार. मग म्हणाला डॉक्टर, चल शेगावी परत आता. सूर्योदयाच्या समयाला शेगावासी कवर आला. वृत्तांत बाळाभाऊला केला सर्व निवेदन. मग बाळाभाऊ म्हणाले, हेच आज बरे झाले. व्यतिपाती न जाऊ दिले समर्थांनी तुम्हास. आज प्रसाद ग्रहण करा, उद्या जाहो तेलारा. करू नये कधीच खरा प्रसादाचा इन्कार. समर्थांचे तुम्ही भक्त, म्हणून तुम्हा आणिले परत. मानवाचे अवघे भेद सिद्धीत जाणे अशक्य. संतांच्या जे असेल मनी तेच येईल घडूनी. भरवसा त्यांचे चरणी ठेवून स्वस्थ असावे. दुसरे दिवशी प्रसादासी घेऊन गेला तेलाऱ्यासी. आता पुढील गोष्टीसी अवधान द्यावे श्रवणाचे. एक रतनसा नामे नर होता जातीने भावसार. त्याचा मुलगा दिनकर होता 1 वर्षाचा. त्यासी सोबणीचा रोग झाला. कोणी म्हणती सटावला. बालक अवघा सुकून गेला, रक्त न राहिले अंगात. दिसू लागली अवघी हाडे, वरती नुसते कातडे. वैद्य आणले बडे बडे, परीन झाला उपयोग. मुलगे रडता राहीना, दूध पाणी घेईना, ज्वर मुळीच सोडीना. पाहतायाच्या तनुते. वैद्य म्हणती रतन सासी, आता औषध न देई यासी. हा तुझ्या हातासी लागणे आहे अशक्य. शक्याशक्य विचार सुज्ञे करावा निरंतर. उगीच पूल सागरावर बांधावया जाऊ नये. ऐसे ऐकून रतनसा रडू लागला ढसाढसा. शेवटी विचार त्याने ऐसा केला आपुल्या मानसी. येवी तेवी मरते पोर, माझे आता साचार. पाहू करून एक वार, उपाय हा शेवटचा. दिनकराचा अंतकाळ आला होता अतिजवळ. घरची माणसे सकळ लागली श्रोते रडावया. हातपाय गार झाले, नेत्र तेज मंदावले. मनगटाचे सोडिले ठिकाण पहा नाड्यांनी. ऐशा स्थिती माझारी रतनसाने पुत्र करी. घेऊन ठेविला असे द्वारी, नेऊन या समर्थांच्या. आणि केला त्यांची नवस. पुत्र माझा उठल्यास शेरणी वाटीन तुम्हास. मी 5 रुपयांची. तुम्ही पावले अवघ्याला, त्याचा अनुभव द्यावा मला. मीही आहे आपुला, माझी उपेक्षा करू नका. माझे मूल द्वारात तुझ्या जरी झाले मृत, तरी अवघ्या वराडात तुझी होईल नाचक्की. अमृतापरी तुझे चरण आले सांगत आम्हाजन. हे स्वामी गजानन, कृपा करा या बाला. पुत्र न माझा उठला जरी, मी डोके फोडेन पायावरी. तुझ्या आज निर्धारी ऐसा निश्चय मनीचा. अमृत तुल्य तुझी दृष्टी, त्याची करावी आज वृष्टी. नको करूस मला कष्टी, महापुरुषा गजानना. त्यास काही वेळ झाला, तो प्रकार ऐसा घडून आला. मूल हातापायाला हलवावया लागले, नाडी आली ठिकाणी, रुदन करू लागले जाणे. तो प्रकार पाहुनी लोक सारे आनंदले. समर्थ कृपा झाल्यावर राहील कोठून त्या दर. सूर्याची या समोर तमाचा तो पाण नसे. दिनकर थोडे दिवसात होता झाला पूर्ववत. नवस असला श्रद्धायुक्त तो फळे हा न्याय असे. दादा कोलटकरांचा पुत्र राजा नावाचा, आहे प्रसाद समर्थांचा. संत कृपा अमोल खरी. कन्या रामचंद्र पाटलाची चंद्रभागा नावाची, जवान 18 वर्षाची, लाडेगाव सासरजीचे. ही असता गरोदर प्रसंग आला दुर्धर. प्रसूतीची वेळ फार, कठीण स्त्री जातीला. लाडेगावाहून माहेरी
चंद्रभागा आली खरी. प्रसूतीस्तव निर्धारी जनरीतीप्रमाणे. मोठ्या कष्टाने प्रसूती झाली तिची निश्चिती. तो चंद्रभागेवरती ज्वरे अंमल बसवला. तो होता नवज्वर. थकून गेले डॉक्टर. औषध उपचार केले फार. आपल्या मुलीस पाटलाने. थोडा बहुत गुण आला. व्याधी तितक्या पुरता दबला. परी नव्हता मुळीच झाला. नामशेष देहातुनी. चंद्रभागा आजारी पडू लागले वरच्यावरी. एकदा अकोल्या नेले खरी. औषध तिला द्यावया. वैद्य विधाने नाना करीती. कोणी नळ संग्रहणी बोलती. कोणी वैद्य ऐसे म्हणती क्षय झाला मुलीस या. मेळ एकाचा एकाला नाही मुळीच लागला. मग पाटलाने विचार केला. आता वैद्य गजानन तारो अथवा मारो ऐसी. अंगारा लावा प्रतिदिवशी. तीर्थ द्यावे प्यावयासी. समर्थांच्या पायाचे. पिता मोठा निष्ठावंत. समर्थांवरी अवघा आहेत. हळूहळू त्या पोरीप्रत गुण येता जाहला. तिला उठवत नव्हते शय्यसी. ती चाली दर्शनासी. पायी चालत मठासी. हे महत्व अंगाराचे. निष्ठावंत ज्याचा भाव तयाशी पावे देव. उपास्यपदी भाव उपासके ठेवावा. रामचंद्राची अंगना जानकाबाई सुलक्षणा. परिदैव योग सुटेना. तो भोगल्या वाचुनी. वाताचा झाला विकार. जानकाबाई साचार. पोट दुखे वरच्यावर. काही उपाय चालेना. औषध देता दबेवात. पुन्हा उठे पूर्ववत. ऐसा क्रम दिवस बहुत चालला होता श्रोते हो. त्या वाताची अखेरी होती झाली मस्तकावरी. मेंदू बिघडला निर्धारी. गेली जाणीव मावळून. वेड्यापरी करावे. वाटेल ते बोलावे. कधी उपाशी निजावे. कधी बसावे जेवत. कोणी म्हणती लागले भूत. कोणी म्हणती रोग सत्य. काही वधू लागले तेथे. हा करणीचा प्रकार असे. काकी जितके असती जमेदार त्यांचे असते वाकडे फार. दुबळा आपला दावी जोर. चेटूक करणी करून या. औषध उपाय बहुत केले. जाणतेही आणवले. गंडे बहुत बांधिले. करी जानकाबाईच्या. पाटील घरचा श्रीमंत. तो सापडला अडचणीत. म्हणून येता झाला ऊत. अवघ्या त्या दांभिकांना. कोणी अंगात आणावे. वेडाचे निदान करावे. काहीतरी सांगावे धनास्तव पाटलाला. तो बिचारा सारे करी. कांता बरी न होय परी. विचार त्याने अखेरी ऐशा रीती ठरवला. वैद्य आता गजानन. जाणता आता गजानन. देवऋषी आता गजानन. तो जे वाटेल ते करू. माझी बायको सून त्याची. ही भावना माझी साची. आता अन्य उपायांची गरज नाही आम्हाला. तू उद्यापासून प्रातःकाळी करी स्नान. मठा माझी जाऊन घाली प्रदक्षिणा समाधीसी. ते तिने पतीचे पचन सर्वथैव केले मान्य. समर्थ समाधी लागून घालू लागली प्रदक्षिणा. गेल्यानं त्या मात्र वाया. दया आली सद्गुरुराया. वात विकार जाऊन या निर्दोष ती जाहली. खऱ्या खऱ्या संतांची सेवा न जाई वायासाची. परिनिष्ठा मानवाची जडणे तेथे अशक्य. समर्थांच्या नंतर बाळाभाऊ गादीवर. बसले त्यांचे चमत्कार. काही थोडे जाहले. हे वैशाख वद्य षष्टीसी शेगावी गेले वैकुंठासी. त्यांच्या मागून गादीसी बसले येऊन नारायण. बाळाभाऊ जेव्हा गेले तेव्हा नारायणसी स्वप्न पडले. नांदुरे ग्रामी भले ते थोडे सांगतो. हे माळी नारायणा तू शेगावास करी गमना. रक्षण्या भाविक जनांना ऐसे मला वाटते. ऐसे स्वप्नी सांगून निघून गेले गजानन. म्हणून आले नारायण शेगावा माझारी. काही दिवस यांनीही अधिकार चालवला ते ठाई. यांची समाधी झाली पाही चैत्र शुद्ध षष्टीला. पूर्व सुकृता वाचून संत सेवा न घडे जाण. संत सेवेचे महत् पुण्य त्या पुण्या पार नसे. श्री गजानन लीलेचा पार कधी न लागायचा. अंबरीच्या चांदण्यांचा हिशेब कोणाला लागे कधी. मी अज्ञान पामर मती नाही तिळभर. मग हा लीला सागर मुखी केवी वर्णू हो. त्याने जे जे वदवले ते ते मी कथित केले. लेखणीने अक्षर लिहिले परी ते न तिचे सामर्थ्य. ती लेखणी ज्याच्या करी तोच अक्षरे काढी सारी. निमित्ता कारण होते करी लेखणी ती लिहावया. तैसेच येथे झाले. मी लेखणीचे काम केले. लिहिते लिहिवते स्वामी भले श्री गजानन महाराज. त्यांच्या कृपे करून मी हे केले लेखन. येथे माझे मोठेपण काहीच नाही विभूत हो. स्वस्ती श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ आता आला कळसाप्रत. कळस अध्याय पुढे असे. शुभम भवतु. श्री हरिहर अर्पण असतो. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य विंशोऽध्याय समाप्त.